तहव्वूर राणाला आज रात्री भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणा मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि एनआयएची टीम अमेरिकेमध्ये आता दाखल झालेली आहे आणि प्रत्यार्पणासंदर्भातली सर्व कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे। त्यामुळे राणाला दिल्लीत की मुंबईमध्ये आणणार याबाबतची अजून स्पष्टता येणं बाकी आहे। मात्र तहव्वूर राणाला आज रात्री भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणा मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि या संदर्भातल्या आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना थेट आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। उर्वशी, एनआयएची टीम अमेरिकेमध्ये दाखल झाल्याचं कळतंय, त्यामुळे आज रात्री तहव्वूर राणाला भारतात आणलं जाण्याची एक शक्यता आहे। काय नेमकी या संदर्भातल्या आणखी डिटेल्स? 2 दिवस पहिलेच आपण बघितलं की 26/11च्या हल्ल्याच्या आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालेला। राणाने प्रत्यार्पण स्थगिती देण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केलेली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली होती। त्यानंतर तहव्वूर राणा सध्या जो लॉस एंजेलिस मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरला आहे, तिथे आता एनआयएची टीम पोहोचली आहे आणि काही वेळात आपल्याला समजतं आहे की ते लोक भारतकडे जे आहे निघणार आहेत। तहव्वूर राणाचा जो केस आहे, 26/11 हल्ल्याचा हा जो केस आहे तो मुंबईत आहे आणि म्हणून तहव्वूर राणाला मुंबईच्या जेलमध्ये ठेवलं जाणार, महाराष्ट्रामध्ये ठेवलं जाणार असं समजून येत आहे। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडल्या गेल्या होत्या।